चला की राजाभाऊ नमस्ते. बोला. चाललंय काम. चला नमस्ते. आपण आता सध्या पंढरीतील या प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे, ज्या ठिकाणी रक्तदानासारखं महान कार्य घडवलं जात आहे आणि ज्याला आपण साथ देऊत. नमस्ते साहेब. नमस्कार. मी सोमनाथ कवडे, बारामती इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा PRO आहे. आज मी पंधरे या गावामध्ये आहे. पंधऱ्यामध्ये आरोग्य पखवडे अंतर्गत रक्तदान शिबिर चालू आहे. या रक्तदान शिबिरात मी अशी विनंती करतो की येणाऱ्या काळात दिवाळी त्या सणांच्या पार्श्वभूमीवर हा आरोग्य पंधरवडा असतो. या काळात रक्तदान झाल्यानंतर दिवाळी आणि इतर उत्सवाला ते रक्त प्रोव्हाइड केलं जातं. त्या पिरियडमध्ये रक्तदान नसतात आणि रक्ताचा तुटवडा होण्याची दाट शक्यता असते. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशी रक्तदान शिबिरं घेतं की येणाऱ्या काळात अडचणी येऊ नयेत. तेव्हा मी समस्त ग्रामस्थ आणि पंधरकरांना विनंती करीन की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी रक्तदान करावं. धन्यवाद. ओके. सरपंच साहेब काय सांगता या निमित्ताने? आता सध्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा शासनाचा उपक्रम आहे. पंधरवडा जो केला जातो सशस्त्रनारी आणि अभियानाअंतर्गत रक्तदान शिबिराचं नियोजन पंधरा आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र पंधरा येथे केलं आहे. यातर्फे यातून सर्वांना असा संदेश आहे की सर्वांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन रक्तदान करावं. रक्तदानासारखं श्रेष्ठ दान आज या कुठंच नाही आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की रक्तदान करावं. ओके ओके सर नमस्ते. ठीक आहे. ओके मित्रांनो, चला आता आपण स्वतःपासून सुरुवात करू. आपण स्वतःच रक्तदान करायला चाललेलो आहे आणि पाहू शकतो आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराची सुरुवात झालेली आहे आणि आमचे परम मित्र आपल्या सावित्रीबाईंचे सहकारी राजाभाऊ साळुंके स्वतः रक्तदानाचं एक पवित्र कार्य पार पाडत आहेत. आणि पलीकडे आहेत मॅडम नमस्ते. लोकांचं आरोग्य सुधारवण्यासाठी काम करणारा स्वतः रक्तदान करताय, काय भावना आहे? प्रथमच केलं, छान वाटत आहे आणि बाकी महिलांनी देखील करावे. त्यांचं व्यवस्थित सगळं आरोग्य असेल त्यांना एक प्रोत्साहन म्हणून माझी भूमिका वाटते. शरीराची क्षमता बघून प्रत्येकाने करावं आज संदेश. नमस्ते. कुठले राहणार इथं? अरे वा वा. कोराळून आला पंधऱ्यात. माणसं रक्तदानाला घाबरतात, तुम्ही आज करताय, कसं वाटतंय? एकदम छान. ह्याच्या अगोदर केलंय का? 20-22 वेळा. काय नाव आहे तुमचं? सतीश दत्तात्रय जगताप. सतीश दत्तात्रय जगताप. वय आता 50. 20 ते 22 वेळा. कसं वाटतं रक्तदान केल्यानंतर? आज तुझा थकवा जाणार तू पण उद्या एकदम फ्रेश होत्यापासून आणि आपलं रक्त कुणाला तरी उपयोगी पडेल हा विचार मनात आल्यावर काय वाटतं? त्यातून खरं आनंद मिळतो ना. माळकर दिसताय. पांडुरंगाचं तुमचे आशीर्वाद आहे. ओके. तर चला मित्रांनो आपण आता स्वतःच करू. काय खाते वेळी जर की पुढे जाते बरं. नमस्ते. नमस्ते. कोराळेवर येऊन इथं रक्तदान केलंय. नेहमी रक्तदान करतात, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? का केलं पाहिजे? रक्तदान जर आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर वर्षातून कमीत कमी एकदा तरी रक्त दिलंच पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं? तर आज तर पण कसलंच घेत नाही, दुखणं घेत नाही. जर दुखण्याचे पैसे वाचवायचे असतील तर वर्षातून एकदा रक्तदान करायला काय हरकत आहे? स्वतःचा जीव वाचतो तर दुसऱ्याचे जीव वाचेल. त्यासाठी रक्तदान केलंच पाहिजे. ठीक. ओके धन्यवाद. तर रक्तदान शिबिरात आपण बघतो की पुरुष वर्गच रक्तदान करत असतो, पण महिला वर्गही या पंधरे गावाचं खरं तर आरोग्य कोण सुरक्षित ठेवण्याचं काम करतात. जसं आरोग्य विभाग आहे त्यात आशा वर्कर्स ज्या आपल्या पंधरीतील या महिला काम करत असतात. प्रत्येक घरोघरी जाऊन माहिती संकलित करायची, औषध गोळ्या पुरवठा करायचा. म्हणजे थोडक्यात आरोग्य सुविधाचा पाय असलं तर म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत. त्याच्यामधील ताई नाव काय तुमचं? आपण आशा वर्कर म्हणून काम करता पण जगताबाळी आमच्याच आसपास आहे. आता या व्हिडिओमुळे थोडं आमच्या कुटुंबावर जास्त लक्ष देतात. तर आज रक्तदान करताय, कसं वाटतंय? छान वाटतंय. आणि ज्या महिला वर्ग रक्तदानाला घाबरतात त्यांना काय सांगतात? आता काय त्यांना म्हणजे वाटेल माझ्याकडून जर आली काही म्हणतात ना उत्स्फूर्तता तर करतील, पण म्हणजे कसं स्वेच्छेने करणं गरजेचं आहे. दुसऱ्याच्या ह्याच्याने करण्यापेक्षा आपलं स्वतःचं मत काय आहे, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मग याचं महत्व घेऊन त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. आज आता काम करून तर रोज घरी जाता, आज वेगळं समाधान घेऊन जाणार आहे घरी. ताई काय सांगताल या निमित्ताने? मला पण द्यायचं होतं पण तिथं ते होय नाही, ते प्रमाण कमी पडतंय, परंतु इच्छा आहे आणि सगळ्यांनी केलं पाहिजे. सगळ्यांनीच केलं पाहिजे. पण आमच्या आशामध्ये पण एजबी बऱ्याच जणींचा कमी पण ज्यांचं आहे त्यांनी तुमचं नेतृत्व केलंय आणि मलाही द्यायचं होतं पण माझं काय बसत नाही. पण भावना आहे. नमस्ते. नमस्कार. पंधरातल्या सर्व महिलांनी असं सहकार्य करावं. सगळ्यांचे एजबी जास्त असेल त्यांनी रक्तदान करून घ्यावं.
ही आणि विनंती. आणि रक्तदान केलेलं फायदेशीर असतं ना. खूपच फायदेशीर आहे. एखाद्याचा जीव वाचतो आणि सहकार्य भरपूर लोक म्हणतात की खूप अशक्तपणा येतो किंवा त्यांना त्रास होतो असं ते काही नाही. लगेचच ते कमतरता भरून येते. कव्हर होतं. कव्हर होतं लगेचच. बरोबर. नो प्रॉब्लेम. नमस्ते. खरं तर आपले पतिराजच गेले कित्येक दिवस या क्षेत्रात काम करतायत आणि या पवित्र कामात त्यांचं योगदान आहे. आज तुम्ही आशा वर्कर म्हणून काम करताय, काय सांगताल या निमित्ताने? रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान अवश्य करावं. ते तुम्ही रक्तदान केलं तर इतरांचे प्राण वाचू शकतात. एवढंच पवित्र कार्य आहे. काय सांगताल ताई? काय नाही, सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे नाही का, ज्याच्यामुळं दुसऱ्याचा जीव वाचेल नाही का, त्याच्यासाठी सगळ्यांनी करायला पाहिजे. या पवित्र कामात योगदान दिलंच पाहिजे. नमस्ते. पंधरावीत रक्तदान शिबिर चाललंय. मी इथे मॉनिटरिंगला आले होते WHO कडून, तर तिथे आशा वर्कर ब्लड डोनेट करतात. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण मी रोज आशांबरोबर फिरते आणि रोज बघते की त्या किती धावपळ करतायत आणि अशा धावपळीत त्यांनी त्यांचं रक्ताचं जे प्रमाण आहे ते वाढवून ठेवले किंवा त्यांचं वजन, हे सगळ्याच गोष्टी त्यांच्या योग्य प्रमाणात भरतायत आणि त्यातून त्या ज्याप्रमाणे ब्लड डोनेट करतात तर आपलं शरीर निरोगी ठेवून आपण दुसऱ्यांसाठी डोनेट करतोय. ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. तर असंही आपले पंधरे आणि या पंधरेतील आरोग्य सेविका. धन्यवाद.